आई म्हणाली नको खाऊस, आई म्हणाली नको खाऊस. पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, माईपेक्षा मोठी नदीबाई. लीला पळत बर्फावाल्याकडे गेली, गोळा घेऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली, पण आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले, ताई ग ताई, मी पडू का ग शाळा? नको बुडवू शाळा. आई ग आई, मी पडू का ग शाळा? नको बुडवू. माई ग माई, मी पडू का ग शाळा? बाई म्हणाली, लीला ग लीला, आज तरी कंटाळा, बुडवू नको शाळा. शिकून सवरून सुखी हो माझ्या बाळा. लीला चिडली, कोणीच कसे शाळा बुडवू देत नाही. शाळेत जाते असे सांगून ती नदीकाठी खेळत बसली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावीची वाटते शाळा, काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीला स्वतःच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव आणि बिंदास शाळा. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्या शाळेत सातवीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले. तिने आईला आणि माईला पण सांगितले. त्या तिघींनाही लीलाची बोलणारी नदी पण माहीत होती. त्या तिघांनीही लीलाची गंमत करायची ठरवली. लीला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही. काही दिवसांनी आला भोला, म्हणजेच लीलाचा मामा. लीला ग लीला, माझ्या गाडग्या बाळा, खाऊ म्हणाले बदामी पेढे 16 पेढे आणि ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार असे बोलत ती आली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. पुढे कोठे आहेत, पेढे कोठे आहेत? लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीला चूल घेऊन डबा